साधते साधने साधते तेने साधते साधने साधते साधने तुटते भवाचे बंधने तुटते भवाचे बंधने भवाचे बंधने तुटती भवाचे बंधने तुटती भवाचे बंधने तुटती भवाचे बंधने विठोबा रखुमार जय जय विठोबा रखुमार जय जय विठोबा रखुमार 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 विठोबा रखुमार विठोबा रखुमार चेते पाय धरावे संता चेते पाय तेने साध ती साधने तेने साध ती साधने
धरावे सल्टाचे ते पाय धरावे सल्टाचे ते पाय तेने साधा ती साधने तेने साधा ती साधने बंधने 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 आना राम तुटती भावाची बंधन बंधन तुटती भावाची बंधन तुटती भावाची बंधन एने साधा ती साधने तेने साधा ती साधने विठ्ठला 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 विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म
एकनाथ महाराज की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरी प्राप्तीचे उपाय धरावे संतांचे ते पाय. येणे साधती साधने तुटती भवाची बंधने. संताविना प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. येणे साधती साधने तुटती भवाची बंधने. विठाला विठाला प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग निवडलेला आहे एकनाथ महाराजांचा. संत श्री एकनाथ महाराज हे अभंगातून संतांचे उपकार वर्णन करतात. पहा, अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा. अखिल कोट ब्रह्मांडाचा नायक जगदीश पंढरीचे पांडुरंग परमात्मा, ज्याच्या सत्तेने अखिल विश्व चालतं. तुझ्या सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे तुझ्या बळे. भगवंताच्या सत्तेने चालू असलेला या ठिकाणी या गावामध्ये दर मासिक चतुर्थी फिरता चतुर्थी कीर्तन सेवा. फिरती कीर्तन चतुर्थी सेवा म्हणजे प्रत्येक गावामध्ये सेवा असते. ज्याप्रमाणे टाके घोटी गावामध्ये, बलादुरी गावामध्ये, प्रत्येक गावामध्ये चतुर्थी सोहळा फिरत असतो. चतुर्थी सोहळा फिरता चतुर्थी सोहळा कुणी सुरू केला असेल तर विजयजी महाराज चव्हाण यांनी संकल्पना केली आहे की फिरता चतुर्थी सोहळा केला पाहिजे. कारण याचा उद्देश मागचा एकच आहे. कारण इगतपुरी तालुक्यामध्ये गायक, वादक, कीर्तनकार, मृदुंगाचार्य जे आपल्याला कधी पाहायला मिळेलं नाही असे आणले पाहिजे, हा महाराजांचा उद्देश आहे. असो, हा कीर्तनाचा सांगते तुम्हाला. चतुर्थी सोहळा, फिरता चतुर्थी सोहळा. आता माझे गुरुवर्य साध्वी सोनाली दिदी करपे यांच्या चरणी नतमस्तक होते. तुम्हा सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन, तसे जिथे राक्षी बाबा बसलेले आहेत, बाबांच्या चरणी नतमस्तक, सर्वांच्या चरणी नतमस्तक. माझे सहकुटुंब सहपरिवार या ठिकाणी उपस्थित आहे, मला खूप आनंद वाटतोय. त्याचप्रमाणे टाळकळी गायनाचार्य गोविंद बाबा आहेत, त्याचप्रमाणे यशवंत महाराज आहेत, मृदुंगाचे गोड अशी साथ करणारे ईश्वर महाराज आहेत. त्या ठिकाणी गायनाची गोड अशी साथ करणारे. इगतपुरी तालुक्याला ज्याप्रमाणे ओळखलं जातं की खरंच ज्यांना भूषण म्हटलं जातं गायनामध्ये, त्याप्रमाणे आपले समाधान महाराज आहेत, त्यांच्या चरणात मस्तक होते. त्याचप्रमाणे शैलेश महाराज आहेत, त्यांचंही खूप गोड गायन आहे, त्यांच्याही चरणी नतमस्तक होते. तुम्हा सर्वांच्या चरणी एकदा नतमस्तक आणि सेवेला सुरुवात. विठाल महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडलीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी, बरणऊ रघुबर विमल जसु जो दायकु फलचारी. बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार, बलबुद्धि विद्या देहु मोही. हे सुखंदन सुन लो मेरी पुकार, पवन सुत विनती बारंबार, पवन सुत
विनती बारंबार हे सुख वंदन मारुती नंदन हे दुःख वंदन मारुती नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती बारंबार शरण शरण हनुमंता शरण शरण हनुमंता शरण शरण हनुमंता शरण शरण हनुमंता तुम्हारा रामदूत तुम्हारा रामदूत काय भक्तीचा चमटा काय भक्तीचा चमटा तुम्हारा रामधुआ तुम्हारो रामधुआ काय भक्तीचा काय भक्तीचा शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मन दाबाव्या तू सुबटा जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे नमस्कारून आता विठाल विठाल अभंग नाथरायांचा एकनाथ महाराज या अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात हरी प्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय काय सांगितलं नाथरायांनी संतांचे पाय धरा संतांचे पाय धरल्यानं काय होईल येणे साधती साधणे तुटती भवाची बंधने संतांचे चरण धरल्यानंतर आपली भवाची बंधनं जी आहेत ना ती सर्व गळून पडतील किंवा संतांशिवाय आपला दुसरा मार्गच नाही असं मी सांगत नाही संताविना प्राप्ती नाही ऐसे वेद देते ग्वाही काय सांगितले संतांशिवाय पर्याय नाही देवाची गाठ घ्यायची ना देवाला प्राप्त करायचं असेल तर संतांना भेटावंच लागेल आणि एकनाथ महाराज सांगतात संत आपल्या मनात जी इच्छा असेल ती पूर्ण करतात परंतु ऐका ना दादा इच्छा हिताची असली पाहिजे वाईट इच्छा पूर्ण करणार नाही आपल्या मनामध्ये जर चांगली इच्छा उत्पन्न झाली ना संत पूर्ण करतात एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ काय सांगितले किती गुण सांगितले शिवाय पर्याय नाही हा झाला अभंगाचा सरळ सरळ अर्थ आता अभंगाचा सविस्तर पाहू विठाल विठाल एकदा सर्वांनी भजन करा हरी विठाल 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 राजा राम नाम गोड काविले भजनाचे वेळ राजा राम गोड लाविले भजनाचे सर्वांनी हात उंच करा राजा राम नाम गोड लाविले भजनाचे वेळ बाबा राम गोड लाविले भजनाचे लाविले भजनाचे वेळ लाविले भजनाचे वेळ लाविले भजनाचे वेळ लाविले भजनाचे राजा राम नाम गोड लाविले भजनाचे वेळ राजा राम बाबा राम जय हो जय हो राजा राम नाम गोड लाविले भजनाचे वेळ लाविले भजनाचे वेळ लाविले भजनाचे वेळ राजा राम बाबा नाम गोड
लाविले भजनाचे वेड बाबा नाम गोड लाविले भजनाचे वेड राजराम बाबा नाम गोड लाविले भजनाचे वेड बाबा नाम गोड लाविले भजनाचे वेड राजा राम राम गोड लाविले भजनाचे वेड लाविले भजनाचे वेड लाविले भजनाचे वेड राजा राम बाबा गोड लाविले भजनाचे वेड. खरं पाहिलं तर आज मी नारदाच्या गादीवर उभी कुणामुळे असेल तर बाबांमुळे आहे. बाबांमुळे बाबांकडे, बाबांमुळे वडिलांकडे, वडिलांमुळे माझ्याकडे. खरं पाहिलं तर बाबांचं पुण्य आहे. खरंच मी सांगते माझे खरं भाग्य आहे की मी अशा कुळामध्ये जन्माला आहे. आता अभंगाचा पाहू. अभंग एकनाथ रायांचा आहे. एकनाथ महाराज सांगतात संतांचे चरण धरा. पाय धरा म्हणजे पाय धरून बसायचे असं नाही, त्यांचे आचार विचार पाहायचे. एकनाथ महाराज सांगतात तुम्ही संतांची प्राप्ती किंवा भगवान परमात्म्याची प्राप्ती करण्याकरता संतांचे चरण धरा. पण पहा एकनाथ महाराज किती अधिकार संपन्न होते. पैठण गावचे शांतीब्रह्मा एकनाथ महाराज. एकनाथ महाराजांच्या अंगावरती येवण 108 वेळा थुंकला तरी देखील काही म्हटले नाही. का? येवण अंगावरी थुंकला प्रसाद देऊनी काय सांगितलं? प्रसाद दिला. 108 वेळा थुंकला, एक नाही 108 वेळा थुंकल्यानंतर आपण विचार करा आपल्यावरती समोरच्याचा बोलते ना थुंका तरी उडाला तरी आपण त्याला कार्य करतो. नाथरांच्या अंगावरती 108 वेळा यमन थुंकला. एवढी अधिकार संपन्न नाथ महाराज. ते म्हणतात हरीची प्राप्ती करायची असेल तर संतांचे चरण धरा. आता पहा एकनाथ महाराजांचे पूर्वज किती भाग्यवान होते, किती त्यांना अधिकार संपन्न होते. भानुदास महाराज. भानुदास महाराज मोठे झाले, वारी करण्याकरता पंढरपूरला गेले. आणि आपल्याला देखील संतांनी सांगितलंय जन्माला आलात ना एकदा तरी पंढरपूरची वारी केलीच पाहिजे, एकदा तरी पंढरपूरला गेलंच पाहिजे. का? पंढरी सिजारे आल्यानो संसारा. पंढरी सिजारे आल्यानो संसारा. पंढरी सिजारे आल्यानो संसारा. पंढरी सिजारे आल्यानो संसारा. जारे आल्यानो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग. एकदा तरी मनुष्यानं पंढरीला जावं, एकदा तरी. बरं का? कुणी गेलंय का इथं पंढरपूरला? सर्वच गेले असते. पंढरपूरला जावं, गेलं पाहिजे. मग भानुदास महाराज पंढरपूरला गेले. देव नाही, देव नाही. देव कुठे गेला? पुजाऱ्यांनी सांगितलं देवाला एका कर्नाटकातील राजा घेऊन गेलाय. राजा घेऊन गेला म्हटल्यानंतर सांगितलं तुम्ही काही काळजी करू नका. पंढरपूर उदास होतं कारण देव नाही ना. त्या ठिकाणी सांगितलं भानुदास महाराजांनी तुम्ही काही काळांची चिंता करू नका, मी आता जातो देवाला आता घेऊन येतो. त्या ठिकाणी गेले, कर्नाटकामध्ये गेले, देवाच्या समोर उभे राहिले. देवा तुला आमचं गरिबांचं जेवण गोड लागत नाही का रे? आम्ही सेवा केलेली, आम्ही गरीब भोळे माणसं, आम्ही सेवा केलेली तुला आवडत नाही का? तू राजमहालात येऊन बसलास, तुला राजाची सेवा आवडते? देव म्हणतात नाही रे भानुदासा, मला नेण्याकरता कोणीच आले नाही, तू आलाय ना आता मी येणार आहे. त्या ठिकाणी भानुदास महाराजांनी देवाला घेतलं. घेतल्यानंतर पंढरपुरामध्ये आले, त्या ठिकाणी स्थापित केलं. आज आपण जो पांडुरंग डोळ्याने पाहतोय ना तो फक्त भानुदासांमुळे आज इथे आहे. आशा वंशातले, आशा कुळातले एकनाथ महाराज
ते म्हणतात हरीची प्राप्ती करा. आता मला सांगा, तुम्ही म्हणता ताई कीर्तन सुरू झाल्यापासून हरीची प्राप्ती हरीची प्राप्ती हरीची प्राप्ती, काहीच नाही. ऐका, हरीची प्राप्ती कोणाला झाली? ऐका, संत जनाबाई नावाच्या गंगाखेडमध्ये जन्माला आल्या. संत जनाबाईंचे वडील दरवर्षी न चुकता पंढरपूरची वारी आपण करता का? हां, बोलत चला सर, फ्रेश फ्रेश वास सगळ्यांनी बोलत चला. पंढरपूरची वारी जनाबाईंचे वडील करायचे. एक वेळेस जनाबाईंनी सांगितलं, बाबा मला पंढरपूर पाहायचं आहे. जनाबाई वडील म्हणतात, जना तू आता खूप लहान आहेस, तुला ऊन वारा पाणी सहन होणार नाही, तू काय हट्ट करू नको, तुला मी काय नेणार नाही, तू हट्ट धरू नको. पण तुम्हाला खरंच सांगू, 3 हट्ट माणसाला पुरवावेच लागतात. पहिला हट्ट स्त्री हट्ट. स्त्रीने जर एखादी साडी मागितली तर पुरुष मंडळी द्यावीच लागते, नाहीतर उपाशी झोपावं लागतं. म्हणजे पहिला हट्ट आहे स्त्री हट्ट. दुसरा हट्ट बाल हट्ट, तो जनाबाईंनी वडिलांकडे गेला. तिसरा हट्ट आहे राजहट्ट. राजहट्ट म्हणजे एखाद्या राजाला जमीन आवडली, आता राजा राहिला नाही, आता आमदार खासदार चालू झाले, त्यांना एखादी जमीन आवडली तर गावातले लोक जमवणार, द्या 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 द्यावी लागते. त्याचप्रमाणे स्त्री हट्ट बाल हट्ट राजहट्ट. स्त्री हट्ट नाही तर बाल हट्ट जनाबाईंनी वडिलांकडे केला, बाबा मला पंढरपूरला घेऊन चला. जना तू लहान आहेस. आताच्या काळातल्या सर्व लहान लेकरं, जनाबाई 8 वर्षाच्या होत्या, कमीत कमी 7-8 वर्ष धरा. आताचे सर्व लेकरं सांगतात, बाबा पप्पा फोन दिल्याशिवाय मी जेवणारच नाही. बरोबर आहे का? हो. त्या ठिकाणी जनाबाईंनी हट्ट केला, बाबा पंढरपूरला यायचे. जने तुला मी नेणार नाही, काही केलं तरी तुला मी पंढरपूरला घेऊन जाणार नाही, पण स्त्री हट्ट बाल हट्ट पुरवावा लागतो. त्यामुळे वडिलांचा नाईलाज झाला. त्या ठिकाणी जनाबाईला घेतलं आणि पंढरपूरच्या वाटेला लागले. चालता 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 पंढरपूर आलं. जवळ नाही बरं का, पण कीर्तनात सांगता सांगता येतं. पंढरपूर आलं. पंढरपूर आल्याच्या नंतर जनाबाईंनी नामदेव पायरीचं दर्शन घेतलं. सगळ्यांनी पंढरपूर पाहिलं असेल. पहिल्यांदा काय? नामदेव पायरी. नामदेव पायरीनंतर कानोपत्राचं झाड आहे तरटीचं, उजव्या बाजूला, भगवंताच्या उजव्या बाजूला कानोपत्राला जागा दिलेली आहे. त्या ठिकाणी जनाबाईंनी जनाबाईच्या वडिलांनी त्या ठिकाणी झाडाचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्यानंतर पुढे गेले. पुढे काय? गरुड खांब. गरुड खांबाला आलिंगन दिलं जनाबाईंनी बरं का. गरुड खांबाला आलिंगन दिलं. दर्शन कसं घ्यायचं शिकवतं हे उदाहरण तुम्हाला. गरुड खांबाला आलिंगन दिलं. हळूहळू हळूहळू पुढं पोहोचले. मेन गाभाऱ्यात जाऊन पोहोचले. गाभाऱ्यात गेल्यानंतर देवाचं सगुण सावळं रूप पाहिलं जनाबाईंनी आणि म्हणतात, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवून या. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, विषची कळा लोपलिया, विषची कळा लोपलिया, कस्तुरी मळवट चंदनाची उटी, कस्तुरी मळवट चंदनाची उटी, जनाबाईंना भगवान परमात्म्याला पाहिलं. म्हणतात किती गोळ प्रमाण दिलं महाराजांनी. राजस कुमार मदनाचा पुतळा,
रवी शशी कळा लोपलिया. त्या ठिकाणी इतका भगवान परमात्मा सुंदर, इतका सुंदर, इतका सुंदर, काय वर्णन करावं देवाचं. खूप सुंदर, खूप सुंदर. लावण्याचा गाभा, त्रैलोक्याची शोभा, विटेवरी उभा पंढरी. एवढा सुंदर भगवान परमात्मा जनाबाईनं पाहिला. आणि बाबा म्हटले, वडील म्हटले, जाणा दर्शन झालं, चला घरी. नाही बाबा, आता मी देवाला सोडून कुठेच येणार नाही. जना असं काय करतेस, तू लहान आहेस, तुला सांभाळणार कोण. बाबा तुम्हीच तर म्हणतात ना, सर्व जगाला पोसणारा भगवान परमात्मा विटेवरती उभा आहे. पोषितो जगाती एकला तो, पोषितो जगाती एकला तो, पोषितो जगाती एकला तो, पोषितो जगासी एकलास. काय सांगितले देवा, बाबांनी सांगितलं, जना बाबा तुम्ही सर म्हणतात ना, सर्व जगाला पोसणारा देव आहे तो. मला पोसणार नाही की मी इतकं खाणार आहे, मला पोसेन तो. त्या ठिकाणी जनाबाई म्हणतात, मी घरी येणार नाही. वडील म्हणतात, तुला घरी यावंच लागेल. पण परत काय आला, बाल हट्टे आला. नाही बाबा, मी येणारच नाही घरी. मला देवाच्या चरणाची सेवा करायची, मला भगवंताच्या चरणाची सेवा करायची, देवाच्या चरणावरती राहायचंय. तर त्या ठिकाणी बाबांचा नावेला झाला. बाबा आई वडील निघून गेले. आणि निघून गेल्याच्या नंतर पहाट झाली. पहाटेच्या वेळी आपल्याकडे काकडा असतो ना, त्या ठिकाणी देखील काकडा असतो. पंढरपुरामध्ये काकडा करण्याकरता संत नामदेव आणि अनेक काही संत मंडळी काकडा करण्याकरता आली. पाहिलं लहान मुलगी, तिला हलवलं. बाळा तुझं नाव काय, तुझं नाव काय, तुझं गाव सांग, तुझ्या वडिलाचं नाव, तुझ्या जिल्ह्याचं नाव सांग, तुला घरी नेऊन पोचत. अहो थांबा थांबा थांबा, एवढी प्रश्न एकखट्टीच कसं सांगू, हळूहळू विचारा. माझं नाव जना, मी गंगाखेड तालुक्यामध्ये राहते. मला माझ्या वडिलांकडे जायचं नाही. का, मला देवाच्या चरणाची सेवा करायची, देवाच्या चरणापाशी राहायचंय मला. संत नामदेवांना तिचा भाव, अंतरंगातला भाव संत नामदेवांना कळाला. त्या ठिकाणी तिला घरी घेऊन गेले. हळू 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 संत जनाबाई मोठ्या होऊ लागल्या. जसजशा मोठ्या होऊ लागल्या तसतशी त्यांची कीर्ती वाढू लागली. त्यांची कीर्ती कबीरजींच्या कानावरती पडली की संत जनाबाईने झाडावं, जगाच्या मालकाने केर भरावा. झाडलो गरीबानी, झाडलो गरीबानी, झाड लोट करी जनी, कीर भरे चक्र पाणी. जनाबाईंनी झाडावर जगाच्या मालकानं केर भरावा. जनाबाईंनी विहिरीतून पाणी काढावं, जगाच्या मालकानं तो हंडा डोक्यावरती घ्यावा आणि घरापर्यंत पाणी नेऊन द्यावं. ही सर्व कीर्ती संत कबीरजींनी काशीमध्ये ऐकली. काशीमध्ये कीर्ती ऐकल्यानंतर संत कबीरजींना मनामध्ये कुतूहल निर्माण झालं की संत जनाबाईंना आपण केव्हा भेटतो. संत कबीरजी तिथे त्या ठिकाणी जनाबाईंना भेटण्याकरता झाले. पंढरपुरामध्ये संत नामदेवांना विचारले, जनाबाई कुठे आहेत.
संत नामदेवराय महाराज म्हणतात जनाबाईंचे आणि एका बाईचे भांडणं सुरू आहेत, भांडण गौऱ्यांकरता. आपण करता का? आता गौऱ्याच राहिला नाही, भांडण कुठून होईल? त्या ठिकाणी भांडण सुरू होतं. संत कबीरजी म्हणतात संत कधी भांडत नाही, संत कुणावर रागवत नाही. मग जनाबाई कशा काय बोलतात? संत जनाबाई म्हणजे जनाबाईला संत म्हणता येणार नाही किंवा जगासमोर त्यांना भेटण्या करता येत नाही. जगाची मालक त्यांची कामं करत नाही असं कबीरजींना वाटलं. मग असं वाटल्यानंतर संत नामदेवराय म्हणतात कबीरजी तुम्ही एवढा काशीवरतून आलात तर भेटून जा. का सोडता? भेटून तरी जा. आले जवळ. जना का म्हणतेस? अहो या गौऱ्या माझ्या आई तर ती म्हणते. कसं? नाही, फार भांडणं सुरू झाली, फार अप्रतिम. आपल्याकडे भांडणं असतात का? हो तसे भांडणं सुरू झाले. कबीरजी म्हणतात प्रश्न खूप अवघड आहे. गौऱ्या शेणाच्या थापतात. मग शेणाच्या गौऱ्या कशा निवडायच्या? काहीच कळेना. त्यावेळेस म्हणतात गौऱ्या सापडणं किंवा शोधणं फार अवघड आहे. जनाबाई म्हणतात काहीच अवघड नाही, 1 मिनिटाचं काम. ते म्हणले कसं काय? करा. सांगितलं तुम्ही खाली बसा, एक गौरी घ्या. ज्या गौरीतून विठ्ठल विठ्ठल ध्वनी निघेल ना ती गौरी माझी. कोण म्हणतंय असं? जनाबाई. ज्या गौरीतून विठ्ठल विठ्ठल ध्वनी निघेल ना ती गौरी माझी. असं म्हटल्यानंतर कबीरजी खाली बसले. खाली बसल्यानंतर पहिली गौरी घेतली, कानाला लावली, आवाज आला? अजिबात नाही. दुसरी घेतली, आवाज आला? नाही. तिसरी घेतली. तिसरी घेतल्यानंतर कबीरजींनी कानाजवळ नेली तर काय बघता माझ्याकडे? त्या गौऱ्या सुद्धा विठ्ठल विठ्ठल भजन करतात. संत कबीर आणि नामदेवच्या माना डोलू लागल्या. विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या. जनाबाईंच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणतात. शक्य आहे काय? अजिबात नाही. कुणी केलं शक्य? भगवंताने. कशामुळे? कारण संत जनाबाईंनी एका संतांचे पाय धरल्यामुळे संताबाईंना हरीची प्राप्ती झाली. अभंगाचं प्रथम चरण. हरी प्राप्ती हरी प्राप्ती उपाय हरी प्राप्ती हरी प्राप्ती उपाय
होती साधने. पहा अभंगाच्या प्रथम जनात मात्र संत हरीची प्राप्ती जनाबाईंनी केली. कशामुळे? त्यांनी संतांचे चरण धरले. विठाला विठाला एक तर सर्वांनी मुलासाठी टाळ्या वाजवा, जोरदार टाळ्या वाजवा. कारण लहान वयात एवढं नाचणं सोपं नाही. म्हणतात ना कीर्ती लहानपण मूर्ती महान, त्याप्रमाणे अभंगाच्या पहिल्या जनात नाथराय सांगतात हरीची प्राप्ती जनाबाईंनी केली. तुम्ही म्हणता ताई तुम्ही हरीची प्राप्तीसाठी सांगता. तुम्ही म्हटलं असता एखाद्या आमदार खासदाराचे चरण धरा तर चांगला निधी मिळाला असता, पैसा. परंतु खरं सांगू दादांनो, पैसा मिळून काही कामाचा नाही. पैसा जीवनभर काहीच कामाचा नाही. आपल्यासोबत वरती पैसा येणार आहे का? अजिबात. गोड असं उदाहरण देईल तुम्हाला. पैसा सोबत येत नाही. म्हणतात ना धन मिळवणे कोटी सवी नाही रे लंगोटी. लंगोटी हा एक प्रकार आहे, परंतु तो सुद्धा नेता येत नाही, नेऊ शकत नाही. एक गोड असं उदाहरण आहे. एक श्रीमंत सावकार एवढा श्रीमंत त्याच्या 7 पिढ्या बसून खातील एवढा श्रीमंत तो सावकार. एवढा श्रीमंत असून देखील सप्त्याला वर्गणी नाही, सप्त्याला कार्यक्रम आहे, पैसा देणारच नाही, कधीच नाही. त्यानं काय केलं, त्याच्या द्वारावरती एक राखणदार ठेवला. राखणदार कुणी आलं ना पैसा मागण्याकरता तर जा, आमच्या आतमध्ये प्रवेश नाही. त्या ठिकाणी त्याला ठेवलं राखणदाराला. भिकारी जरी आला ना आपल्याकडे, त्या ठिकाणी त्या काय त्याला भिकारी म्हणायचे. एक भिक्षुक त्या ठिकाणी द्वारावरती आला. त्यावेळेस राखणदार झोपलेला होता. भिक्षुक आतमध्ये प्रवेश केला, घरात आला आणि सावकाराला म्हणला की काहीतरी खाण्याकरता दे. परंतु हा एवढा कंजूस, कधी न देणारा माणूस कसा देणार नाही. त्या ठिकाणी हा म्हटलं तू आतमध्ये आलाच कसा, माझा राखणदार कुठे? म्हटलं तो झोपलाय. जातो लो तन 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 गेले कर 2-3 कानाखाली वडलं. तुला काय झोपायचे पैसे देतो का? अजिबात. अरे रे तू निघ बाहेर, तू निघ बाहेर. तू आतमध्ये आला कसा? परत आलास ना, माझ्या इतका वाईट कोण नाही. सावकाराने धमकी दिली. त्या ठिकाणी त्या भिक्षुक व्यक्तीने विचार केला सावकाराला धडा शिकवायचा म्हणजे शिकवायचा. 7 दिवसानंतर, मोजून 7 दिवसानंतर तो भिक्षुक डबल आला. त्यावेळेस नोकर जागी होता, राखणदार जागी होता. अरे तू कसा आलास इथे? तुला येण्याची परवानगी नाही, जा डबल. अरे थांब, ऐकून तर घे. आता मी काहीतरी भिक्षा मागण्याकरता नाही, तुझ्या सावकाराला काहीतरी देण्याकरता आलो. याला वाटलं काहीतरी पैसे नाणे बिने आणलोस, पळतोच आतमध्ये गेला. म्हटलास सावकार तो भिक्षुक आलाय, नोकर आलाय, भिकारी येतो, पण तो म्हणतो मी तुमच्या सावकाराला काहीतरी देण्याकरता आलो. एवढा पैसा सोबत आहे, 7 पिढ्या बसून खातील, पण तरी देखील पैशाची लालच. त्या ठिकाणी आला, सन्मानाने आत बोलवलं. का? कारण ज्याच्याकडे पैसे आहेत त्याला नाही का थोडंसं पुढे त्या ठिकाणी त्याला आत बोलवलं, खाली बसवलं, पाणी बिणी दिलं. आधी काय केलं, आधी हाकलून दिलं. का? तर मागण्याकरता आला होता ना म्हणून. परंतु दादा एक सांगू, जो आपल्याकडे मागण्याकरता येतो त्याला काहीतरी देत जा. कारण आपण दिला ना तर आपल्याला कोणीतरी देणार आहे. तो आपलं शिकवतो, तुम्ही देत चला, कारण मी दिला नाही म्हणून माझी अवस्था आहे, देत जा. त्या ठिकाणी आला, बसायला पाणी बिणी सर्व काही झालं. आणि झाल्याच्या नंतर काय आणलंय मला देण्याकरता? सांगितलं तुम्हाला इथून हाकलून ज्यावेळेस दिलं त्यावेळेस मी इथं न थांबता स्वर्गात गेलो. कुठं? स्वर्गात. इथं न थांबता स्वर्गात गेलो. आणि स्वर्गात गेल्याच्या नंतर मला तिथे मला तुझे आई वडील दिसले. तुझे वडील म्हटले अरे माझ्या मुलाकडे जा आणि सांग
की तुझ्या वडिलांचेच कपडे फाटलेत, त्यांना शिवण्याकरता सुई दोरा दे. मी म्हटलो, तो भिक्षुक म्हणते बरं का, मी म्हटलो तुमचा मुलगा फार कंजूस आहे, तो कोणाला दान देखील देत नाही, तो सुई दोरा कसा आणेल? थांबा, मीच कुठून तरी भिक्षा मागून सुई दोरा आणतो, त्याच्याकडे नेऊन देतो, म्हणजे तो तुम्हाला दान देईल. म्हणजे आता सध्याच्या काळामध्ये स्वर्गात जाऊ शकत नाही, पण दृष्टांतामध्ये जातात बरं का. त्या ठिकाणी भिक्षुक आला, सर्व काही झालं. मग तुझ्या वडिलांनी सुई दोरा मागितला, हा घे सुई दोरा, तू फार कोणाला भिक्षा देत नाही. म्हटलं तू फार कंजूस, तू कोणाला काय देणार, म्हणून मीच सुई दोरा घेऊन आलो. घे सुई दोरा घे, तू मेल्यानंतर हा सुई दोरा स्वर्गात घेऊन जा. शक्य आहे का? अजिबात नाही. तू म्हटलं अरे मूर्खा, हा सुई दोरा मी मेल्यानंतर कसा घेऊन जाऊ? मग ते असं भिक्षुक म्हटला, अरे तू सावकार झालास, तुझ्याकडे 7 पिढी बसून खातील एवढी संपत्ती आहे, तुझ्या स्वर्गात सुई दोरा घेऊन जाऊ शकत नसेल तर तू एवढी संपत्ती कशी घेऊन जाणार आहेस? शक्येल का? अजिबात नाही. आपल्यासोबत येणारे म्हणजे पाप पुण्य चांगले कर्म. आपली श्रीमंती सांगू तुम्हाला किती? 700 गौऱ्यांचा हुंडा, आपली शेवटची श्रीमंती. 700 गौऱ्यांचा हुंडा, बांधायला सुतळीचा भिंडा, पाणी प्यायला खापराचा अंडा आणि फोडायला रस्त्यावरचा धोंडा. संपली श्रीमंती, काहीच नाही राहिलं. सोबत फक्त पाप चांगले पुण्य कर्म. आपल्यासोबत एवढंच येत असतं. मग नाथ महाराज सांगतात की तुम्ही संतांचे चरण धरा, चरण धरल्यानंतर तुम्हाला हरीची प्राप्ती होईल. ज्यावेळेस तुम्हाला हरीची प्राप्ती होईल त्यावेळेस तुम्हाला सुखाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. सुखाची प्राप्ती सर्वांना करायची. इथं बसल्यापैकी मला सांगा, दुःख कोणाला पाहिजे? सर्वांनी बोला, दुःख कोणाला पाहिजे? कोणीच हात वर करणार नाही. का? दुःख नकोय. दुःख कायमचं नकोय, सुख कायमचं हवंय. सुख पाहिजे असेल ना तर देवाचं भजन करावं लागेल, देवाचं चिंतन करावं लागेल. संतांचे पाय धरणं म्हणजे संतांच्या पायाशी बसून राहणं असं नाही, संतांचे आचरण आपल्यामध्ये स्वीकारणं म्हणजे त्याला संतांचे पाय धरणं असं म्हणतात. सर्वांनी लक्ष इकडे द्या. मन आपलं खूप चंचल आहे, माझ्याकडे लक्ष द्या. थोडा वेळ बाकी आपल्याकडे, थोडा ऐका. त्या ठिकाणी आपल्याला सुख प्राप्त पाहिजे असेल तर संतांची भगवंताची सेवा करावी लागेल. एक उदाहरण सांगून जाईल. मी घार होती, घार, कारण संसारात सुख नाही बरं का. आहे का? असं इथं बसल्यापैकी कोणीतरी सांगा की आमच्या संसारात फार सुख आहे का? तुम्हाला कंटाळा आलाय का? सर्वांनी बोलत चला. हा, संसारात सुख आहे का? अजिबात नाही. ऐका, गोड असं उदाहरण आहे. एक घार आकाशातून उडत असताना जमिनीवरती एक सोन्याचा हार पडलेला दिसला. कशाचा? सोन्याचा. आता गळ्यात बी दिसत नाही, सोन्याचा हार पडला होता. सोन्याचा हार पडल्यानंतर त्या घारीला वाटलं काहीतरी खाद्य पदार्थ आहे. घारीने चोचीमध्ये झडप घातली आणि उडायला लागली. उडता काय झालं माहिती? त्या ठिकाणी एक नदी होती, नदीच्या काठी भरपूर झाडं होती आणि ती उडता तो हार एका झाडाच्या फांदीला अटकला. फांदीला अटकल्याच्या नंतर त्या हाराचं प्रतिबिंब पाण्यामध्ये दिसू लागलं. दिसतं ना? हो, पाण्यामध्ये प्रतिबिंब दिसू लागलं. एक मनुष्य पाणी पिण्याकरता आला, पाहिलं सोन्याचा हार. तुम्ही सोडतान का? नाही. तर माणसं आनंद झाला, सोन्याचा हार. कपडे काढले, नदीमध्ये उडी मारली, हात ओंजूळ पाण्यामध्ये घातली, वर केली. निघालं काय? वाळू माती. आला नाही हार. बरेच प्रयत्न केले, थकला, हा निघून दुसरा आला. दुसऱ्याने बरेच प्रयत्न केले परंतु सापडला नाही, कारण का हार खाली नव्हता, हार वरती झाडावरती होता. फक्त प्रतिबिंब मात्र पाण्यामध्ये होतं. मला सांगा, डुबकी मारल्यानंतर तो हार हातामध्ये येईल का? नाही, प्रतिबिंब होतं तो लगेच. मग त्या ठिकाणी तिसरा व्यक्ती आला. तिसऱ्या व्यक्तीने विचार केला, 2 माणसांनी एवढा प्रयत्न करून देखील हार सापडला नाही, याचा अर्थ तो हार पाण्यातच नाही, तो हार कुठेतरी दुसरीकडेच असावा. मग त्याने काय केलं माहिती? त्याने वर पाहिलं, नजर गेली वरती, हार मिळाला.
आनंदाने नाचत नाचत घरी गेला. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, संसारात सुख नाही. पाण्यामध्ये हार दिसायला होता, असायला होता का? अजिबात नाही. त्याचप्रमाणे संसारामध्ये सुख दिसायला मात्र असायला नाही. संसार हा दुःख रूप आहे. संसार हा काय? दुःखमूळ संसार म्हणजे दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार संसारात सुख नाहीये मुळात. मग संसार सोडायचा का? सगळ्यांनी बोलत चला. संसार मग सोडायचा का? सोडायचा अजिबात नाही. का? माऊली ज्ञानोबा सांगतात, संसार करून परमार्थ करा. असोनी संसारी जीवे वेगू करी, वेदशास्त्र वारी बाई सुद्धा. संसारात असून परमार्थ करा. परमार्थ केल्यानंतर सुखाची प्राप्ती होईल, सुख मिळेल. सगळेजण म्हणतात, तुकोबार देखील म्हणतात की संसारात सुख नाही, संसारात सुख नाही. पण संसारात सुख आहे. काय करावे लागेल? संतांची गाठ घालून द्यावी लागेल. संतांना सोबत आपण, संतांची संगत आपण करावी लागेल. त्यावेळेस सुखाची प्राप्ती होईल. तसं सुख मिळणार नाही. आपण सुख वेगळ्या गोष्टीमध्ये पाहतो. सोनं मिळालं की सुख? अजिबात नाही. पैसा मिळाला की सुख? अजिबात नाही. काहींना वाटतं कीर्तनकार सुखी, कीर्तनकारला वाटतं गायनाचार्य सुखी. पण या जगात सुखी कुणी नाही. सर्व सुखाची आशा जन्म गेला, सुखाची आशा जन्म गेला, प्रणय मुक्ती नाही केला, मुक्ती नाही केला, शांतीना पावला, शांतीना पावला, माया वेळीला जीव माझा, माझे सोडिला काही सण करती मगवा, माया वेळीला जीव माझा, दुखिया बाबा दुखिया कोई नहीं रे, तू देखे तो दुखिया बाबा दुखिया कोई नहीं रे, तू देखे तो दुखिया बाबा दुखिया कोई नहीं रे, दुखिया बाबा दुखिया कोई नहीं रे, राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया घर बंगला रे, संसारात सुखी कोणीच नाही.
तुम्हाला वाटतं मी सुखी, मला वाटतं गायनाचार्य सुखी, गायनाचार्य वाटतं कुणीतरी तुम्ही सुखी, परंतु सुखी कोणीच नाही. गूढ असं उदाहरण आहे. एका ठिकाणी एका गावाबाहेर विशीच्या बाहेर एक मंदिर होतं मारुतीरायांचं. मारुतीरायांच्या मंदिरामध्ये एक ब्रह्मचारी ब्राह्मण राहत होता. त्या मंदिरामध्ये एक श्रीमंत सावकार आला. पहा बरं का, सुखी सुखी आपला विषय चालला. त्या ठिकाणी श्रीमंत सावकार आला आणि सावकार आल्याच्या नंतर ब्राह्मणाला वाटलं की हा सुखी. ब्राह्मणाला वाटलं सगळ्यात सुखी हा. 4 बॉडीगार्ड मागे उभे आहेत. गडी आहे, अधिक गडी म्हणतात, आता त्याला बॉडीगार्ड म्हणतात. 4 गडी मागे उभे आहेत. एवढा पैसा संपत्ती सर्व काही. जवळ गेला, सुखाचा प्रश्न विचारला, तुम्ही सुखी आहात का? सुखाचा प्रश्न विचारल्यानंतर सांगितलं मी सुखी नाही. का? पैसा आहे, संपत्ती आहे, सर्व काही आहे. मग अहो मी कसला सुखी? माझ्याकडे पैसा आहे, धन आहे, सगळं काही आहे, परंतु मला मुलबाळ नाही म्हणून मी दुःखी. सांगितलं तुम्हाला सुख पाहिजे ना, ऐका. आमच्या गावामध्ये एक श्रीमंत गृहस्थ राहतो. ते गृहस्थ फार सुखी. 4 मुलं आहेत त्याला. पैसा संपत्ती सर्व काही आहे, तो सुखी. पुन्हा मनामध्ये कुतूहल निर्माण झाली की सुखी कोण, सुखी कोण, सुखी कोण. त्या ठिकाणी श्रीमंत गृहस्थाकडे गेले. सुखाचा प्रश्न केला, सुखी आहात का? सांगितलं मी सुखी नाही. म्हणले का? 4 मुलं आहेत तुम्हाला, एवढी संपत्ती तुमच्याकडे, सुखी कसे नाहीत? अहो मला 4 मुलं जरी असली, माझ्याकडे धन संपत्ती जरी असली तरी माझ्या 4 मुलांना मला विद्या येत नाही. विद्या, कारण ह्या जगामध्ये विद्याला फार महत्त्व आहे, म्हणून मी दुःखी आहे. म्हटले आमच्या गावामध्ये पंडित राहतो. पंडित फार सुखी, विद्या येते, धन संपत्ती सर्व काही. पंडिताकडे गेले. सुखाचा प्रश्न विचारला, सुखी आहात का? सांगितलं मी कसला सुखी? हाडाचे काडे करून शिक्षण केलं, पंडित झालो, पण तू पोटापुरतं अन्न नाही, मी सुखी नाही. त्यानं सांगितलं ह्या गावामध्ये पुढारी, ते पुढारी फार श्रीमंत आहे, मुलबाळ आहेत, विद्या आहे, संपत्ती आहे, सर्व काही आहे. सुखाचा प्रश्न विचारला, सुखी आहात का? नाही म्हणले मी सुखी नाही. का? मला सर्व काही आहे, मी पुढारी आहे, आणि पुढारी असल्यामुळे लोकांना सांभाळत मला फार त्रास होतो, आणि त्यातल्या जरा लोक थोडी माझी निंदा करतात, मग त्या निंदेमुळे मला दुःख आहे, म्हणून मी सुखी नाही. त्यांनी वर्णन केलं. या गावाच्या बाहेर ना, वेशीच्या बाहेर एक मारुतीरायाचं मंदिर आहे, आणि त्या मारुतीरायाच्या मंदिरामध्ये एक ब्रह्मचारी ब्राह्मण राहतो. देवाची पूजा करणं, देवाचं नामस्मरण करणं, दिवसभर भिक्षा मागावी, खावी, पोटापुरतं. खरा सुखी तू. त्याला वाटलं हे वर्णन माझं आहे. समजलं ब्राह्मणाला की या जगात कोणी सुखी नाही. कोणी आहे का? पहिला सावकार, मग श्रीमंत गृहस्थ, गृहस्थानंतर पंडित, पंडितानंतर पुजारी, पंडितानंतर पुढारी, पुढाऱ्यानंतर पुन्हा ब्राह्मण. म्हणजे जगात सुखी कोणी नाही. संसार दुःख मुळ, चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे चहू, दिवस तळमळ, विठाल विठाल. तुम्ही जरा फ्रेश नाहीत म्हणून सर्वांनी हात उंच करायचे आणि भजन करायचंय. निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपा मुक्ता बाई दान संगया. निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपा मुक्ता बाई
हात कुणी खाली घ्यायला लावले, घेतले, जाऊ द्या. सर्वांनी गोड असं भजन केलं, खूप सुंदर वाटलं. त्यानंतर पहा, ज्याच्या चित्तामध्ये भगवान परमात्मा, पहा, ज्याच्या चित्तामध्ये कोणाचीच कशाचीच आस नसते, आस, त्याच्या चित्तामध्ये भगवान पांडुरंग परमात्मा वास करतो. चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास. काय सांगितलं? ज्याच्या चित्तामध्ये कोणतीच आस नाही त्याचा पांडुरंग दास होतो. गोड असं उदाहरण आहे, सर्वांना माहीत असेल माहीत नाही, परंतु माझ्या मुलात पहिल्यांदा नवीन आहे. संत जयदेव महाराज ऐकलंय का सर्वांनी? नसेल ऐकलं. संत जयदेव महाराजांची खूप तपश्चर्या, जयदेव महाराजांनी खूप तपश्चर्या, खूप साधना. एका सात्विक राजानं त्यांना आपल्या राजवाड्यामध्ये बोलवलं, आदर सत्कारपूर्वक त्यांचा सर्व सन्मान केला. सांगितलं, राजन तुम्ही आमच्या इथे दोन दिवस थांबा, कारण आपण म्हणतो ना तुमचे पाय आमच्या घराला केव्हा लागतील, तसे 2 दिवस थांबा म्हटले. जयदेव स्वामी म्हटले, नाही दादा, आम्हाला थांबता येणार नाही. आम्ही जर इथं थांबलो तर पद्मावती ताई घरी आहे. म्हणजे जयदेव स्वामींची पत्नी पद्मावती आईसाहेब, पद्मावती आईसाहेब घरीत मी इथं थांबणार नाही. मग काय केलं, सात्विक राजानं एक रथ जयदेव स्वामींना दिला आणि त्या रथामध्ये गुप्त धन ठेवलं. ते गुप्त धन 2 चोरांना माहीत झालं. 2 चोरांना माहीत झाल्यानंतर त्या ठिकाणी रथ चालला जात असताना एका वनामध्ये गेला आणि वनामधून रस्ता होता. वनामध्ये रथ चालत असताना चालक होता, दोन्हीकडे 2 चोर उभे राहिले. त्यांचा मनातला हेतू जयदेव महाराजांना कळाला. का? संत होते ते. त्यांच्या मनातला हेतू जयदेव स्वामींना कळाला की या रथात धन आहे, याला दहन घ्यायचंय. सांगितलं, तुम्ही तुमच्या रथातलं तुमचा सर्व रथ मला देऊन टाका. 2 चोर म्हटले, घ्या म्हटले. काय आता संतांना धनाची अपेक्षा नसते, संत कधी धन मागून घेत नाही बरं का. त्या ठिकाणी मग रथ दिला चोरांना. चोर निघून चालले होते, जयदेव महाराज पायी चालले होते. परंतु त्या 2 चोरांच्या मनामध्ये विचार आला, जयदेवाने जर राजाला सांगितलं की या 2 चोरांनी माझा रथ घेतला तर राजा आपल्याला शिक्षा देईल. म्हणून त्या 2 चोरांनी काय केलं माहिती? त्या 2 चोरांनी जयदेव स्वामींचे 2 हात आणि 2 पाय पडले नीच प्रमाणे. चोर येत ना ते 2 हात आणि 2 पाय तोडले आणि तोडल्याच्या नंतर एका विहिरीत टाकलं जयदेव स्वामींना. विहिरीत टाकल्यानंतर जयदेव स्वामींचं नामस्मरणाची ताकद पहा. नामस्मरण एवढं झालं ती वीर प्रकाशमय झाली. आणि त्या ठिकाणी एक राजा, क्रौंच नावाचा राजा शिकारी करता आला. शिकार करणार होता, परंतु त्या विहिरीमध्ये प्रकाश दिसतोय. कशाचा? कोण आहे त्या विहिरीमध्ये? धन तर नाही ना. त्या ठिकाणी जवळ गेला, पाहिलं तर कोणीतरी संत आहे. त्यांना बाहेर काढलं, विचारलं, बाबा तुम्ही कोण? संत पहावर का आपल्यावरती आपल्या जीवाचं कल्याण करतात. हात पाय तोडले देखील म्हणतात. राजा म्हणतात, क्रौंच नावाचा राजा म्हणतोय, तुमचं नाव? ते म्हटलं, माझं नाव जयदेव. तुम्हाला हात पाय नाहीत का? संत पहा. संत म्हणतात, जयदेव स्वामी म्हणतात, नाही राजा, मी जन्मापासून अपंग आहे. होते का ते? अजिबात नाही. चोरांनी हात पाय तोडले होते, परंतु तरी म्हटले मी जन्मापासून अपंग आहे. असं म्हटल्यानंतर तो राजवा सात्विक बुद्धीचा होता, म्हणून त्याने त्याला जयदेव स्वामींना राजवाड्यात नेले, सिंहासनावर बसवले आणि सांगितलं, राजा तू काय कर माहिती आहे? तू साधू संतांची सेवा केल्याशिवाय तुझा उद्धार होणार नाही. तुला स्वतःचा उद्धार करून घ्यायचा असेल ना तर संतांची साधूंची सेवा कर. रोज 4 ब्राह्मणाला धन वाट, त्यांना जे पाहिजे ते दे. असं सांगितलं कुणी? जयदेव स्वामींनी. मग आता जयदेव स्वामी संत होते, त्यांचं ऐकलं राजाने सर्वीकडे दवंडे पेटवण्यात आली. सर्व साधू संतांनी दररोज राजाच्या दरबारात यायचं, त्या ठिकाणी जेवढं धन पाहिजे तेवढं मागायचं आणि आपापल्या निघून जायचं. ही बातमी त्या 2 चोरांना कळाली.
दोन चोरांना कळले साधूचा वेश धारण केला, दाढ्या लावल्या, त्या ठिकाणी माळा घातल्या, गंध लावला 12 ठिकाणी 12 जागेवर. कारण 12 जागेवर गंध लावला साधू म्हणतात ना. 12 जागेवर गंध लावता आणि लावल्यानंतर त्या ठिकाणी तो 2 चोर आईच दरबारात आल्यानंतर पाहिलं तर समोर ज्यांचे हातपाय तोडले तेच गादीवर बसलेत. हातपाय थरथर कापरायला लागले. त्या ठिकाणी जयदेव स्वामींनी सांगितलं, राजा या 2 साधूंची सेवा खूप कर, कारण की हे 2 साधू माझ्या ओळखीतले आहेत. फार सेवा कर, यांची खूप सेवा कर. राजानं जीवापार रात्रंदिवस त्या साधूंची सेवा केली. का? अहो ते चोर होते, चोर बरं का, चोरांची सेवा करते राजा. 4-5 दिवस सेवा केली, परंतु 2 चोरांना राजवाड्यामध्ये काही थांबवेना. का? तो कधी देखील मरण आलं ते कळणार नसतं. का? जयदेव स्वामी जर म्हटले असे राजा यांनी माझे हात पाय तोडले तर राजाने लगेच मृत्यूदंड केला असं, पण तसे नाही. संत जयदेव महाराज म्हणतात यांची फार सेवा कर. फार सेवा केल्यानंतर 2 साधू म्हणतात, ते 2 साधू म्हणजे चोर सांगतात, राजा आम्हाला जाण्याची अनुमती द्या. कारण 4 भिंतीमध्ये घाबरलेले होते 2 चोर, आमचा कधीही प्राण जाणार होता म्हणून ते भीतीमध्ये होते. त्याप्रमाणे सांगितलं, राजा आम्हाला जाण्याची अनुमती दे. म्हटले तुम्हाला काय देऊ? म्हणते आम्हाला 2 रथ सोने दे. साधू बरं का, 2 रथ सोने मागितले आणि सोने मागितल्याच्या नंतर सोनं मागितलं आणि ते 2 चोर निघाले. वाटेनं जात असताना ते सेवकाने रथ चालकाने विचारलं, महाराज अहो आमच्या क्रौंच नावाच्या राजानं एवढी सेवा कुणाचीच नाही केली, एवढी सेवा तुमची केली. हो कोण आहात तुम्ही? तुमचं चरित्र सांगा. ते म्हटले, अहो जयदेव स्वामी तुमचे आहेत ना तिथे बसलेले गादीवरती, ते आणि आम्ही एका राजाच्या हाताखाली होतो. खोटं बोलणं सहन होत नाही कोणा, धरती मातेला सहन होत नाही. मग त्या ठिकाणी सांगितलं, आम्ही तुमचे जयदेव स्वामी हे प्रधानमंत्री होते ना, आम्ही 2 सेवक होतो. 2 सेवक होतो आणि सेवक असल्यानंतर प्रधानजी म्हणजे तुमच्या जयदेव स्वामीजींच्याकडून काहीतरी चूक झाली. चूक झाल्याच्या नंतर राजाने आदेश दिला की जयदेवांना मारून टाका. ही सर्व खोटी बरं का, मारून टाका म्हटले, पण आम्हाला त्यांच्यावर दया आली. दया चोरांना बरं का, खोटी सांगताना दया आली. हो दया आली म्हटल्यानंतर आम्ही काय केलं, जंगलामध्ये नेलं, त्यांना मारण्याचे त्यांचे 2 हात पाय तोडले आणि त्याला एका विहिरीत टाकून दिलं. आम्ही त्यांना जीवदान दिलं. आमचे त्यांच्यावरती उपकार आहेत म्हणून त्यांनी आम्हाला जास्त सेवा करायला सांगितली. असं म्हटल्याच्या नंतर धरणी मातेला खोटं बोललेलं सहन होत नाही. धरणी माता कितीही लोकांचा भार सहन करेल, धरणी मातेवर आपण कितीतरी गहाण टाकले तरी ती सहन करेल, परंतु खोटं बोललेलं सहन होत नाही. धरणी माता लगेच दुभंगल्याच्या नंतर 2 रथ आणि 2 चोर त्या ठिकाणी गेले. धरणी पुन्हा जॉईंट झाले. एकरूप झाल्यानंतर ही बातमी ते 2 सेवक राजाकडे जाऊन सांगितली. सांगितल्याच्या नंतर राजाला जाऊन सांगितली की 2 चोर धरणीमध्ये गेले. धरणी मातेने त्यांना आतमध्ये समावून घेतलं. जयदेव स्वामी म्हटले, मला तिथे घेऊन चला लगेच. जयदेव स्वामी आले. देवा, संतांचं कुणीही वाईट केलं ना तरी संत त्याचं वाईट करत नाही. पहा त्या ठिकाणी जयदेव स्वामी आले. म्हटले, देवा तू तुझ्या शत्रूंना सायुज्यता मुक्ती देतोस, मोक्ष देतोस, मग माझ्या शत्रूंना का नाही? तू त्यांना देखील मुक्ती मोक्ष दे. एवढी विनवणी केली कोणासाठी? ज्यांनी जयदेवरांचे हात तोडले, 2 पाय आणि 2 हात तोडले, त्यांच्यासाठी विनवणी करतात देवाकडे. देवा तू यांना मुक्ती दे. दिली. स्वर्गातून 2 विमाने दोघांना त्यात बसवलं आणि स्वर्गात येऊन गेले. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की संत सर्वसामान्य जीवाचं कल्याण करतात. जगाच्या कल्याण संत काय भूत कर्तव्य परोपकार, कर्तव्य परोपकार. तात्पर्य एवढंच आहे. जर
एवढे दयावंत संत असतील तर ते संत आपली आणि भगवान परमाची गाठ घालून देतात. काय सांगितले? हरी प्राप्तीचे उपाय धरावे संतांचे ते पाय. आपण जर संतांचे चरण धरले तर आपल्याला एक साधन साधता येईल. ते कोणतं? अभंगाचं दुसरं चरण. साधती साधने साधती साधने तुटती भवाची बंधने. सांगितले की आपण संतांचे चरण धरल्यानंतर आपल्याला काय होईल? साधन प्राप्त होईल. तुटती भवाची बंधने. साधन प्राप्त झाल्याच्या नंतर आपले सर्व भवाची बंधन आहेत ती गळून पडतील. परंतु भव म्हणजे मोह. मोह कोणाला सुटत नाही. पहा, एक व्यक्ती होता, त्यांच्या घरी साधू यायची. साधूची निस्वार्थपणे सेवा करायचा, निस्वार्थपणे. मग ते साधू म्हटले, बाबा तुमचं फार वय झाले हो, आता तुम्ही माझ्यासोबत चला, काही काळ तपश्चर्या करा जेणेकरून तुमच्या जीवाचा उद्धार होईल. परंतु आजोबा म्हणतात, नाही, माझे नातू पण तू फार लहान आहेत, त्यांना माझ्याशिवाय करमत मी येणार नाही. नातू पण तुला माझ्याशिवाय करमत नाही, मी येणार नाही. ठीक आहे बाबा, नको येऊ. आता संत दुसऱ्या वर्षी आले. त्यावेळेस हा व्यक्ती मरण पावलेला होता. साधूंनी अंतर्ज्ञानानं पाहिलं तर तो व्यक्ती त्या घरामध्ये बैल बनून राहिला होता. बैलाकडे गेला. अरे बाबा, आता तरी चल माझ्यासोबत तपश्चर्या करा. कोणाला? माणसाला नाही, बैलाला. आता तरी चल माझ्यासोबत तपश्चर्या करायला. तुम्ही असं कसं म्हणता? अहो, माझ्या मालकाचं काम होणार नाही. माझ्या मालकाचा दुसरा बैल हा म्हातारा झालाय. मी जर आलो तर काम होणार नाही, म्हणून मी येणार नाही. मोह पहा. तेव्हाही नाही म्हटले. महाराज निघून गेले. तिसऱ्या वर्षी आले. पुन्हा अंतर्ध्यानानं पाहिलं तर कुत्रा बनून दारामध्ये बसली होती. द्वारामध्ये कुत्रा बनून विचारला, अरे आता तरी चल, तू कुत्रा झालास, आता तरी चल माझ्यासोबत तपश्चर्या करायला. अहो, तुम्हाला कसं कळत नाही? मी जर आलो, चोर आले, सर्व सामान आमचं घर लुटून नेलं तर काय करायचं? नाही नाही, माझ्या मालकाचं फार नुकसान होईल, मी येणार नाही. त्या ठिकाणी
म्हणजे मला सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की महाराजांनी कुत्रा बनेपर्यंत सांगितलं की तपश्चर्या कर, पण मोह असा आहे, ममता अशी आहे की ती सोडत नाही, माणसाला चांगलं कार्य करू देत नाही. अहो तो अर्जुन, महाभारतातला अर्जुन, कुंतीपुत्र अर्जुन, अर्जुनाला सुद्धा मोह ममता निर्माण झाली युद्धाच्या वेळेस कुरुक्षेत्रावरती. का? मोह आहे ना तो. अहो अर्जुनाचा रथाचा चालक, जगाचा नियंता परमपिता परमेश्वर भगवान पांडुरंग परमात्मा होता, तरी देखील अर्जुनाला मोह झाला. म्हणजे मोह किती वाईट आहे. अर्जुन म्हणतोय तत्र पश्चास्थितान पार्थ पितृन पितामहान आचार्यान मातृन भातृन पुत्रान पौत्रान सखीन सदा. माझे आजे मामा काके भाऊ मावशी सर्व काही सगळे सोयरी मित्र त्या ठिकाणी उभे आहेत युद्धाकरता. मी युद्ध करणार नाही याचाच अर्थ अर्जुनाला मोह झाला. परंतु मोह कोणाला सुटत नाही. मोह सुटायचा एकमेव मार्ग जर कोण असेल तर ते म्हणजे संत. संतांची आपण जर प्राप्ती केली तर आपला मोह सुटेल. हेच नाथ महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात संत संता विना प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. येणे साधती साधणे तुटती भवाची बंधने. संतांशिवाय प्राप्ती नाही. संत भेटले भगवंत भेटतील. संत भेटले ना कुणाची गरज नाही. संत मिळाले ना, संत एकदा भेटले ना कोणाचीच गरज नाही, कोणाचीच. ऐका, संत म्हणतात परमार्थ करा, परमार्थ करा, परमार्थ लागा. परंतु आपण ऐकत नाही. आपण म्हणतो अहो आता परमार्थ करून करायचंय काय, परमार्थ म्हातारपणे करू, हातात काठी आली का परमार्थ करायला सुरुवात करू. परंतु ऐका, रामदास स्वामी खूप गोड वर्णन करतात. सावधान काय सांगितले? शब्द ऐकला असेल, सगळ्यांचे चेहरे हसरे झाले. म्हणजे शब्द ऐकण्यातला, ऐकण्यातला कसा? डोक्यावरती पडले ना अक्षराच्या रूपाने. रामदास स्वामी म्हणतात सावधान, आता तरी सावध व्हा. वेळ संपली, आपली देखील वेळ संपली, परंतु चालू द्या.
सावध सावधान वाचे वदा नारायण सावध सावधान वाचे वदा नारायण दहा वर्ष बालपण 20 वर्ष तारुण्य अंगी भरला मदान तो कैसा सावधान ऐका 30 वर्षाच्या सर्व 30 वर्ष ज्यांना लागलेलं आहे त्यांनी ऐका 30 वर्षे होती दारापुत्र मागे फिरती प्रपंच लागे पाठी मग तो कैसा घर मारती सावध सावधान वाचे वदा नारायण काय करा 30 वर्षामध्ये प्रपंच पाठी असतो म्हणून परमार्थ होत नाही आता ऐका 40 वर्ष 40 त्यांनी ऐका 40 वर्ष झाली डोळा 40 आली डोळ्यास भुरळ पडली कैसा धुरान जवळी सावध सावधान वाचे वदा नारायण सावध सावधान वाचे वदा नारायण 50 वर्ष होती हलती दातांच्या पंक्ती श्याम केस शुभ्र होती श्याम केस शुभ्र होती त्यासे म्हातारा म्हणती सावध सावधान वाचे वदा नारायण सावध सावधान वाचे वदा नारायण 60 ऐका 60ची बुद्धी नाठी मग हाताली काठी वसवस लागे पाठी वसवस लागे पाठी त्याचे हसत करती सावध सावधान वाचे वदा नारायण सावध सावधान वाचे वदा मग वर्ष झाले मग 4-20 मिळून 80 4-20 मिळून 80 मग तो झाला पयशी पाणवीन मछली जैसी पाणवीन मछली जैसी जीव होत सवीसी सावध सावधान वदा नारायण सावध सावधान वाचे वदा मग वर्ष झाले 90 बोलवे ना एक शब्द स्त्री पुत्र म्हणे प्रसिद्ध आता थोडा संबंध सावध सावधान वाचे वदा नारायण सावध सावधान वाचे वदा नारायण 1 शतक पूर्ण झाला आज पैसा वाया गेला रामदास स्वामी म्हणे योगी सावध झाला सावध सावधान वाचे वदा नारायण सावधान आता काय व्हा सावध व्हा आता आपला देखील वेळ झालेला आहे 8:30 वाजलेले आहेत 7-6:30 वाजता कीर्तन सुरू झाल्यामुळे मला 8:30 वाजवावे लागले हां 8:30 वाजलेले आहेत माझी वेळ संपलेली आहे माझ्या अल्पमतीने अभंग सोडवण्याचा प्रयत्न केला तसेच मला साथ देणारे सर्व काही गुणजन मंडळी आहेत सुरुवातीला माझ्याकडून नाव राहिलं वाटतं लक्ष्मण बाबा भगत सर्व ग्रामस्थांच्या वतीने माझ्याकडे सेवा आली राहिली बाबांचं नाव लक्षात नव्हतं आलं थोडं आता स्मरणामध्ये आलं बाबांच्या सेवेमुळे ही सेवा माझ्याकडे आली
सर्वंस ग्रामस्थ मंडळींच्या वतीनं ही सेवा माझ्याकडे आली, ही माझं परमभाग्य समजते. सर्व इथं माझी सर्व ओळखीची इथं आहेत, माझ्यावरती प्रेम करणारे, माझ्या मैत्रिणींची आई, सर्व काही कुटुंब इथं आहे. सगळ्यांचं नाव घेता येणार नाही. तसेच माझं सहकुटुंब सहपरिवार म्हणजे सहकुटुंब सहपरिवार म्हणजे सगळे त्यात आले बरं का. सगळ्यांचं सोपं नाव, सिंगल नाव घेणं सोपं नाही. ऐका, एकच नाव घेते सगळ्यांकरता, एकच. शंकराच्या पिंडीला बेल वाहते वाकून, शंकराच्या पिंडीला बेल वाहते वाकून, तुम्हा सर्वांचं नाव घेते ज्ञानोबा तुकोबारांचा मान राखू. तुम्हा सर्वांच्या चरणी नतमस्तक. माझ्या मतीने माझ्या गुरुवरांनी जशी बुद्धी दिली, सद्गुरूने जशी बुद्धी दिली, तसं अभंग सोडवण्याचा प्रयत्न केला. तसेच सर्व काही माझे आजोबा इथे ठिकाणी उपस्थित आहे, राक्षबाबा या ठिकाणी उपस्थित आहेत, समाधान महाराज, सर्व काही गायनाचार्य गुणजन मंडळी, त्याचप्रमाणे मृदुंगाची साथ करणारे ईश्वर महाराज असतील, सर्वांच्या चरणी नतमस्तक. ऐका, एक तुम्हाला आग्रहाचं निमंत्रण. 18 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर या दिवशी, 18 ते 25 नोव्हेंबर बीड चकलंबा या गावी भव्य दिव्य कलशारोहणाचा कार्यक्रम होणार आहे. खूप मोठा कार्यक्रम आहे. पहिलं कीर्तन इंदुरकरी महाराजांचं आहे. असे बरेच नामवंत कीर्तनकार तिथे आहेत. सर्वांनी यावं अशी माझी अपेक्षा आहे. त्या ठिकाणी बरेच मोठे नामवंत कीर्तनकार, नामवंत मृदुंगाचार्य, गायनाचार्य कैलास महाराज पवार, मृदुंगाचार्य भरतमाला पठाडे असे काही नामवंत येणार आहेत. त्याप्रमाणे तुम्हीही तिथे उपस्थिती लावावी अशी माझी खूप मनामध्ये इच्छा आहे. त्याचप्रमाणे सर्वांच्या चरणी नतमस्तक होते. आता सगळ्यांनी हात उंच करा, हात खाली करू नका. आता सर्वांनी हात उंच करा आणि प्रेमानं भजन करायचंय. विडोबार घुमागे हरि जय 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 विठोबार कुमारी एका जना दनी संत, 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 एका
माझ्या अल्पमतीने मी अभंग सोडवण्याचा प्रयत्न केला. काही चुकलं माकलं असेल तर पहिली मुलगी म्हणून माफ करा. ज्यांना दुसरी असेल त्यांना ज्यांना पहिली नसेल ना त्यांनी पहिली म्हणून माफ करा. ज्यांना पहिली असेल त्यांनी दुसरी म्हणून माफ करा. ज्यांना दुसरी असेल त्यांनी तिसरी म्हणून माफ करा. ज्यांना नसेल त्यांनी दत्तक असेल असं काही करू नका. सगळ्यांच्या माझ्या मतीने मी अभंग सोडवण्याचा प्रयत्न केला. तसेच माझ्या गुरुवर्य ज्यांना अख्खं महाराष्ट्र गायना कोकिला म्हणून संबोधत असे असणारे भागवताचार्य रामायणाचार्य साध्वी सोनाल दिदी करपे दिदींच्या चरणी नतमस्तक होते. तुम्हा सर्वांच्या चरणी नतमस्तक. माझे आईवडील इथे उपस्थित आहेत. सगळ्यांच्या चरणी नतमस्तक. माझे दोन्हीकडले आजी असतील आजोबा असतील सर्वांच्या चरणी नतमस्तक. महाराजांच्या चरणी नतमस्तक. मारुतीरायाच्या चरणी नतमस्तक. सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर हरे विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल हरि हरि जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल हरि बोलिले गुरुवे देवा बोले क्षमा नाही उच्चारिला देवरम्या बोला क्षमा झाली